मी मानसी कांबळे. आपण पाहताय माय कोकण न्यूज 24. एकजुटीचा नवा हुंकार. खोपोलीत शिवतीर्थ रिक्षा चालक मालक सामाजिक संस्थेचा दिमागदार प्रारंभ. संघटन हेच शक्तीचं अधिष्ठान आहे. जेव्हा सामान्य कष्टकरी संघटित होतो तेव्हा त्याच्या प्रगतीचे मार्ग सुकर होतात. याच उदात्त विचाराने प्रेरित होऊन खोपोलीतील रिक्षा चालक मालकांनी एकत्र येत शिवतीर्थ रिक्षा चालक मालक सामाजिक संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आहे. या संस्थेचा भव्य उद्घाटन सोहळा आज 8 एप्रिल रोजी खोपोलीतील कमलाबेन सामाजिक सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कर्जत खालापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आणि धडाडीचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या शुभ हस्ते या संस्थेचे उद्घाटन करण्यात आले. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी खोपोलीतील रिक्षा बांधवांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी व्यासपीठावर आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह खोपोली नगर परिषदेचे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, पनवेलचे आरटीओ निलेश धोटे, खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार, लोणावळा पोलीस निरीक्षक राजेश रामघरे, खोपोली पोलीस निरीक्षक सचिन हिरे, नगरसेवक दिनेश थोरवे, राहुल गायकवाड, अविनाश किरवे, माजी नगरसेवक लक्ष्मण रिठे, राजू गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते सिद्धांत शेलार, गणेश खानविलकर, अनिल मिंडे, सामाजिक कार्यकर्त्या कांचन जाधव आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान मार्गदर्शन करताना आमदार महेंद्र थोरवे यांनी संघटनेच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की संघटित असल्याने केवळ बळ मिळत नाही तर कोणत्याही संकटाचा किंवा समस्येचा खंबीरपणे सामना करता येतो. रिक्षा चालक हा शहराच्या वाहतूक व्यवस्थेचा कणा आहे. शिवतीर्थच्या माध्यमातून या बांधवांचा उत्कर्ष आणि सर्वांगीण उन्नती होईल असा मला विश्वास आहे. केवळ व्यवसायच नाही तर सामाजिक कार्यातही या संस्थेचा सहभाग असेल. सभासदांच्या पाल्याचे शिक्षण आणि आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठी संघटना प्रयत्नशील राहील. खोपोलीतील रिक्षा व्यावसायिकांमध्ये या संघटनेमुळे एक नवीन चैतन्य निर्माण झाले असून मान्यवरांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले आहे.